वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो जय आद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसवेद्य आत्मरूपा देव तुची गणेशु सकलार्थमति प्रकाशु मनेसी नृत स्वधारी जोजी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। महायोग पीठे देवी मृत्युवरम पुंडलिकाय धातु मुनींद्रे समागत्य निष्ठंतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादरो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडतो कधी काळी आपण असावे जवळी माझी या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल। मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे तेथ इंद्रिय बापुडे कीर जोगे काय करतील। महावैष्णव ज्ञानोबराय माऊलींच्या महान अशा इंद्रायणी मातेप्रमाणे पवित्र गंगा मातेप्रमाणे पवित्र आणि चंद्रभागे मातेप्रमाणे पवित्र असणाऱ्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील एक ओवी तुमच्या समोर विवेचनासाठी या ठिकाणी घेतलेला आहे। निमित्त तुम्हा सर्वांना ठाऊक आहे या मला वाटतं 10 तारखेपासून आपण श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणावरून विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या पालखीसोबत प्रवास करत आहात। आपल्या हरिभक्तपरायण वैकुंठवासी शिवाजीभाऊ पेखळे दिंडी या नावानं आपण 37 क्रमांकावर चालत आहात। आपल्याशी बोलताना आवाज येतो ना तुम्हा सर्वांना? आपल्याशी बोलताना समजलं गेल्या वर्षीचा एक स्वच्छ वारी सुंदर वारीचा एक पुरस्कार या सोहळ्यातर्फे आपल्याला भेटलेला आहे। तुमचं प्रथमतः कौतुक। कसं झालं जुन्या वारकऱ्यांना वारी ठाऊक आहे बरं का। तुकोबारायांच्या ज्ञानोबारायांच्या बरोबर प्रवास केलेली मंडळी असतील तर ते पालखी जर गेली तर त्या गावाची अवस्था काय असायची ना ते जुन्या वारकऱ्यांनी बघितलेलं आहे। गेल्या एक 10-12 वर्षात फार फरक पडला आणि आपण संख्या 500 असताना हा पुरस्कार मिळवला। आपल्या चरणाशी दंडवत आहे। आपण अनेक जण या ठिकाणी नर्मदा मैयाची परिक्रमा पार केलेली पूर्ण केलेली लोक आहात। खरं तर मी आपल्यापुढे फार दुबळा आहे आणि तुम्हाला सांगू वारकरी संप्रदायामध्ये प्रति नमस्कार करायला सौजन्याने वागायला जो शिकला त्याला वारकरी संप्रदाय समजला। तुलसी रामायण वाल्मिकी रामायण आणि एकनाथी रामायण आपण वाचत असताना जेव्हा रामप्रभू आपली ओळख बजरंग बलीला पहिल्यांदा भेटल्यावर सांगतात मी म्हणे दशरथ नंदन अयोध्या निवासी राम आहे। आणि जेव्हा तुमची ओळख विचारतात बजरंग बलीला बघा या सृष्टीमध्ये भगवान हनुमाना इतकं शक्तिशाली कुणीच नाही। शास्त्र वर्णन करतं बजरंग बली इतकी शक्ती कुणाकडे नाही तरी सुद्धा बजरंग बली स्वतःची ओळख करून देताना रामप्रभूंसमोर म्हणतात मी तो मंद मतीहीन बुद्धी महाराज। याला म्हणावं सौजन्य आणि याला म्हणावं परमार्थ। परमार्थ सौजन्यात दडलेला आहे। तुम्ही कितीही मोठे असू द्यात काय थोरपण जाळावे ते बरं का काय थोरपण जाळावे। तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे येथे भजन प्रमाण तुमच्या मुखात नाम नसेल। बघा बहिणाबाई चौधरी न शाळा शिकलेल्या एक कवयित्री संत आहेत आणि त्या म्हणतात बिना कापसानं उले त्याले बोंड म्हणू नये आणि देवाचं नाव घेत नाही त्याले तोंड म्हणू नये। बघा वाऱ्यानं नाही हालत त्याले पान म्हणू नये आणि नाही देवाचं गुण ऐकत त्याले कान म्हणू नये। काय वर्णन केले बिना विहीर पाट आले त्याले मळा म्हणू नये आणि महाराज जो देवाला नाही पाहत त्याले डोळा म्हणू नये। आपण या जन्मात आलो देवाची द्वारी उभा क्षण भरी येणे मुक्तिचारी साधियेल्या। बघा माऊली सांगतात वेदा नाही नाही कळला अंत पार याचा योगी यांच्या ध्यानी ध्याता ना तुडशी आणि तो आम्हापाशी माऊली वेदांना नाही कळला नाही म्हणताय तुम्ही आणि योगी यांच्याही ध्यानात नाही म्हणताय तुम्ही आणि तुम्ही सांगताय आम्हाला देवाची द्वारी उभा क्षण भरी। आणि ही ओवी सुद्धा माऊलींचीच आहे। माऊली म्हणतात मनाची नखी न लगे। मन किती शक्तिशाली सांगितलं मना इतकं शक्तिशाली कुणीच नाही बरं का। मन इंद्रिया प्रधान मन माझे नारायण मन इंद्रियांचा राजा त्याची सर्व भावे पूजा। मनाला इंद्रियांचा राजा म्हटलं बरं का। इतकं तुमचं मन शक्तिशाली आहे
ते मन आता तुम्ही डोळे मिटले आणि असं मनात आणलं की मी घरापुढे बसलेले आहे ओट्यावर, तर तुम्ही ओट्यावर बसलेलं तुम्हाला दिसतं. म्हणजे तुमचं मन एका क्षणात तुमच्या घरी पोहोचू शकतं. माऊली म्हणतात तुमचं मन देवाला नख सुद्धा लावू शकत नाही. म्हणजे इतका दूर आहे देव, लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटतं मी पूजा अर्चा केली, मी वारी केली म्हणजे देव मला भेटला. माऊली सांगतात जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे. बुद्धी किती शक्तिशाली आहे मनुष्याची. पहा, लोखंडाचं जहाज 1000 टन वजन घेऊन पाण्यावर तरंगतं. कुणाची बुद्धी? मनुष्याची बुद्धी. धातूचं जहाज हवेत आपण उडवलं. कुणाची बुद्धी? मनुष्याची बुद्धी. सुनीता विल्यम्स नावाची भारतीय वंशाची स्त्री 6 महिने अवकाशात राहिली, 6 महिने. आणि महाराज तिच्या पाठीमागं माऊलींचं बळ होतं. ती उतरली मागच्याच महिन्यामध्ये पृथ्वी तलावर. मनुष्य चंद्रावर पोहोचला, मनुष्य मंगळावर पोहोचला. कशानं? बुद्धीनं. माऊली म्हणतात ते बुद्धी देवाच्या जवळ पोहोचू सुद्धा शकत नाही, इतका देव दूर आहे. जिथं क्षितिज संपतं तिथून भगवंताचं महाराज अस्तित्व सुरू होतं. फार भगवंत दूर आहे. आपल्यासाठी संतांनी सोपा केला. माऊली म्हणतात ते तर इंद्रिय कीर जोगे, बापुडे म्हणे इंद्रिय. तुमचे इंद्रिय बापुडे म्हणजे गरीब आहेत, साधे आहेत. का म्हटलं बरं साधं? त्याचं कारण असं आहे, तुमचे दशेंद्रिय, पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय त्याच्यावर तुमचा ताबा नाही. प्रत्येकाला ज्याची त्याची सत्ता आहे. जिभेला जिभेची सत्ता, नाकाला नाकाची सत्ता, कानाला कानाची सत्ता, डोळ्याला डोळ्याची सत्ता. अहो केसांपासून नखापर्यंत तुमची सत्ता तुमच्या इंद्रियांवर नाही. नखाला तुम्ही वाढूच नका म्हणा, ते ऐकणार आहेत तुमचं. केसाला तुम्ही वाढूच नका म्हणा, ऐकणार आहेत. नाकापुढं उग्र वास न्या आणि नाकाला म्हणा घेऊच नको रे, ऐकणार आहे नाक. इंद्रियांवर तुमची सत्ता नाही, तुमची असून. मग महाराज म्हणून पुन्हा पुन्हा उदाहरण येतं. आपण काकड्यामध्ये सुद्धा आणि अभंगांमध्ये सुद्धा आपण म्हणतो संत मंडळी असं कसं बोलू शकतात, कुणी नाही रे कोणाचं. असं संत हे पटवून सांगतात, अरे इंद्रियच तुमची नाहीत. तर तुम्ही या जीवनात स्थूल देहाला आपलं आपलं का म्हणता बरं? म्हणावं, पण महाराज भगवंताला ध्यानात घेऊन म्हणावं. केले कर्मांतर आणि बोंब मारिली हरिहर. तुकोबाराय म्हणतात कुठलंही कर्म करा, देवाच्या नावाची बोंब कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. तुम्हाला देव नावाचा, संत नावाचा, माणूस नावाचा प्रकाश, मी कशाला आलो, का आहे आणि काय करायचंय, हे हा प्रकाश पाडण्यासाठी कंठामध्ये भगवंताचं नाव धारण करावं लागेल. तो भगवंत सोपा नाही, ही ओवी सांगते आपल्याला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पाणी पिऊ का थोडं? वाटचालीमध्ये असंच होतं. माझा लय ठणठणीत आवाज आहे, पण आता उघडतो की मी. थोडा वाढवा, एको कमी करा, काय अडचण. बघा का, माऊली आपल्याला सांगतात देव फार अवघड आहे, पण संतांनी किती देव सोपा करावा. तू आम्हापाशी आली आघात निवाराया. आला आघात म्हणे, तू जर भगवत भक्त आहेस ना, तर म्हणे तुझ्यावरचा आघात निवारण्यासाठी तुझ्या माग आणि पुढे देव उभा राहू शकतो. किती भक्ती करावी, काय उदाहरण द्यावी. तुम्ही रोज ऐकता उच्चनीचे काही श्रवणे कीर्तने अभंग बघा, आणि त्यामध्ये तुम्हाला कळेल भगवंत काय काय करतो. सुंदर साधं उदाहरण देऊ तुम्हाला. दत्त चोपदारी करीत असे. बघा, निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी आणि दत्त चोपदारी करीत असे. दत्तात्रयांनी चोपदारी करावी. दत्तात्रय म्हणजे साधे नाही. दत्तात्रयांचं चरित्र तुम्हाला आम्हाला ठाऊक आहे. दत्तात्रय 3 गुणांची एक देवता, बरं का. 3 देवतांची शक्ती एकत्र, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. आणि असे दत्तात्रय संतांच्या मागे चोपदारी करण्यासाठी उभे आहेत. आपल्याला बाकी गोष्टीला स्पर्श करायचं नाही. आपल्याला फक्त एवढंच पाहायचंय की देव तुमचा होऊ शकतो. अवघड असला तरी, दूर असला तरी. कशाने होऊ शकतो? गात जागा, गात जागा. तुम्हाला वाटचाल करायची आहे ना, गात जायचं बाबा. एक माग महिला असतात, त्यांना भजनी मंडळ काय म्हणत कळत नसेल ना, तर अंदाज घ्यायचा.
आणि त्याप्रमाणे मधलं भजन तर येईल का नाही, विठ्ठल विठ्ठल विठोबा रखमाई रामकृष्ण हरी, मुखामध्ये नाम बघा, नाम असेल तर यज्ञ पावला पावली. किती सांगावं, यज्ञाचं वर्णन कधी कीर्तन ऐकलं, कीर्तनकारांकडून ऐका. अहो यज्ञाचं वर्णन ऐकलं तर आपल्याला असं वाटतं आपली 7 पिढ्या गेलं तरी आपण यज्ञ करू शकत नाही, कितीही श्रीमंत असू द्या, कितीही श्रीमंत. आणि मग महाराज तुमच्या एका एका पावलाला यज्ञाचं पुण्य. हे संत मंडळी म्हणे वारीला जा, हे देव तुमची वाट पाहत उभा आहे, वाट पाहे उभा भेटीची आवडी. तुम्हाला सोपा करायचा नाही इतका अवघड देव. ज्ञानोबारायांनी सांगितलं देव अवघड आहे, आणि ज्ञानोबारायांनी सांगितलं तो आम्हापाशी मागे पुढे. योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुळशी. योग्यांना समजला नाही, वेदांना समजला नाही, शास्त्राला कळाला नाही, शास्त्र हरले, वेद शिनले. महाराज योगी आजही हिमालयामध्ये तपश्चर्या करतात, झाडाला उलटे लटकलेले आणि त्या बर्फामध्ये बसलेले 150-150 वर्षाचे, 200-200 वर्षाचे योगी आपल्याला आज सुद्धा पाहायला मिळतात. काय साध्य करायचे त्यांना मला सांगा, काय साध्य करायचे? ज्यांची अवस्था विदेही झाली त्यांना काय साध्य करायचंय? तरी सुद्धा भगवंत मिळण्याची तडफड माणसाच्या मनामध्ये, आणि तुम्हाला आम्हाला देव मिळण्याचं एवढं सोपं साधन संत मंडळींनी करून दिलं. येण्याची पंथे चालू जाता, आईशी याचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. मार्ग दावणी गेले दयानिधी संत ते. संतांनी मार्ग दाखवलेला आहे, तुम्ही फक्त त्याचं अनुकरण करा. पण आपण फार संसारात अडकतो. किती संसारात अडकतो बघा. आपण या ठिकाणी आलो, आपला संध्याकाळी मुक्कामावर पोहोचलो नाही, पोहोचलो की फोन चालू आहे, लक्षात घ्या. कुठं घरी पुरुष मंडळी काय करते ग, पाणी दाखवलं का गुरांना, रानात गेलती का, लाईट किती वाजता आली, आज कधी पाळी आहे, आणि पोरं शाळेत ना आली का. ती तिकडून विचारते बिचारी तुम्ही व्यवस्थित चालले का, चांगलं भजन झालं का, मुक्कामाला पोचले का, आणि जेवले का. वारी कुणाची चालू आहे मला सांगा बरं. घरी बसून तिची चालू आहे. महाराज वारी करतोय आपण, आपण तेवढ्या दिवसापुरतं तरी वैराग्य घ्यावं, नाही जास्त दिवसाचं जमत. आपण साधी माणसं आहेत, आपण काय संत होऊ शकतो? आपल्याला ठेस लागली तर महाराज आपण पाय गुंडाळून गाडीत बसून जाणार, किती शहाणा महाराज असू द्या. महाराज काय करू शकतो शरीराच्या पुढं, पण जो पक्का आहे महाराज नाही ना तो. कुर्मदासांनी 2 पाय नाही आणि 2 हात नाही. महाराज पैठणवरून लहुळ या गावापर्यंत आपल्याला जाताना लागणार नाही, पण आपण लहुळ पासून एक 20 किलोमीटर अंतरावरून फक्त पुढे जातो. एक टेंभुर्णीपासून 25-30 किलोमीटर अंतरावर लहुळ नावाचं गाव आहे. आरण पासून 5 किलोमीटर अंतरावर. त्या गावापर्यंत असे गडगड गडगड करत आले. किती गडगड करावं त्यांनी, त्यांच्या अंगावर रक्त येऊन येऊन त्या रक्ताला माती चिटकून चिटकून, चिखल चिटकून चिटकून लाकडाचं वंडक दिसावं असे ते दिसायला लागले. 2 हात आणि 2 पाय नसलेले कुर्मदास बर का. लाकडाचं वंडक काहीच खात नव्हते का. घरी खाल्लं तर सकाळी जी सहज क्रिया होती ती साफ करायला आई होती, आणि आता कोण करणार. मग ती घाण व्हायलाच नको म्हणून पैठण पासून लहुळ पर्यंत अन्नाचा घास खाल्ला नाही. वारीचं महत्व सांगतोय मी तुम्हाला. वैराग्य, त्याग, त्याग करायला सुद्धा काहीतरी असावं लागतं. आता वाटेमध्ये भीमदादा भेटतात बरं का आपल्याला सारखी असते. आता भीमदादा बघितले ना तुम्ही, ते मळक कपडे मळक घातलेलं, तुम्ही कमी समजू नका. 1000 एकर शेतीचा मालक आहे तो. किती सांगतोय मी शेती तुम्हाला, 1000 एकर. त्यांना लग्नाला घ्यायला त्यांच्या गाड्या आल्या होत्या तर 5-6 गाड्या, हे अशा आलिशान गाड्या, आणि विनवणी करून करून चला नातीच्या लग्नाला चला. मला त्याग त्याला म्हणतात ज्याच्याकडे आहे. आपल्याकडे काय का त्याग करायला, तरी आपली कॉलर टाईट. महाराज त्याग करायला आपल्याकडे काही नाही. त्याग करायला असावं लागतं. 2 हात नाही आणि 2 पाय नाही तरी सुद्धा वारीसाठी लडखडत आले. शेवटी पुढे यायचे आणि दवंडी पिटवायचे. ऐका हो ऐका, भानुदास महाराजांची दिंडी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे हो. संध्याकाळी तुमच्या गावात पोहोचणार आहे हो. जेवणाची व्यवस्था करा हो. ऐका, असं व्हायचं आधी बर का. आधी असा प्रवास जुन्या काळातला, हे 500-700 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आणि ते पुढे जायचे लडखडत, प्रवास उरकायचा नाही. हे भानुदास महाराज आले, अरे जेवण तयार. निरोप कुणी पोहोचवला. पद्धत अशी होती, मुक्कामस्थळी पोहोचायचं आणि मग 2 जण दौंडी पिटायला गावात जायचे. ऐका व ऐका, आमची दिंडी अमुक तमुक कार्यालयात आली बर का, आणि
200 माणूस सोबत आहे, 500 माणूस सोबत आहे, जेवणाची व्यवस्था करा बरं का. मग तिथून पुढे गाव व्यवस्था करणार. आता तर 10, 12, 15 मुक्काम झाले. आपलं जेवण आधीच तयार. कसं काय? न राहून एका गावात विचारलं, ऐका तुम्हाला निरोप कोण देतंय म्हणे. म्हणे तुमचाच माणूस आहे म्हणे, त्याला 2 हात नाही, 2 पाय नाही. आणि म्हणे तो निरोप दे. भानुदास महाराजांच्या डोळ्यात पाण्यात. म्हणे अरे 2 हात 2 पाय दिले, इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, आणि त्याने आम्ही नारायण साधत नाही. मी संसारामध्ये अडकलो. ज्याला 2 पाय नाही 2 हात नाही म्हणे आमच्या जेवणाची व्यवस्था करतो हात पाय असणाऱ्यांच्या. शेवटी लवळ गावात थकले. कुर्मदास एका झाडाला टेकून बसले. भानुदास महाराज आले, पाया पडले. कुर्मदासा म्हणे आम्ही पाया पडण्याच्या योग्यतेचे नाही गड्या, तू म्हणे पाया पडण्याच्या योग्यतेच आहे. ऐका म्हणे काय करू. कुर्मदास म्हणे भानुदास महाराज पंढरपूरच्या पांडुरंगाला एक निरोप पोचवा. माझं पूर्वजन्मीचं काही पाप आडवं आलं असेल म्हणून मी आता पुढे येऊ शकत नाही. काही काळात माझा जीव जाईल म्हणे. इथं पाया पडताना म्हणे 2दा पाया पडा, एकदा तुमच्या वतीनं पडा, एकदा माझ्या वतीनं पडा. देवाला सांगा तुम्हाला भेटण्यासाठी निघालो होतो, नाही ह्या जन्मात आला. हा कुर्मदास पुढच्या जन्मी तुम्हाला भेटायला येईल. हे सासरू नाही ना, मी अख्खे निरोप दिला. अख्खी दिंडी रडत गेली. महाराज काय म्हणायचं वैराग्य, काय ती भक्ती. देवाच्या जवळ पोचले. आषाढी एकादशीच्या दिवशी देवाच्या पायावर भानुदासांनी डोकं ठेवलं. पुन्हा देवाकडे पाहिलं. कुर्मदास आठवला. डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. पुन्हा डोकं ठेवलं. देव म्हणे भानुदास महाराज अहो रडायला काय झालं, मी वर्षभर तुमची वाट पाहतो. आषाढी कार्तिकी विसरू नका. मज माझ्या भक्ताच्या डोळ्यात अश्रू मला नाही बघवत. म्हणे देवा अहो तुमचा एक भक्त म्हणे 2 हात नाही 2 पाय नाही, लहुळ गावापर्यंत गडगड लोळत आला. त्याच्यासाठी माझ्या डोळ्यातून अश्रू आले. आम्हा हातपाय असणाऱ्यांनी येईल याच्यात नवल काय म्हणे. म्हणे देवा त्याचाही नमस्कार घ्या बर का. महाराज देवानं वीट सोडली. वीट आणि देव लहुळ गावी आले. कुर्मदासाच्या समोर सोबत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव आहेत बरं का. चरित्र फार सुंदर आहे. आणि खुरप घेऊन हृदयामध्ये सावतामाळी महाराजांनी देव लपवलं ना, ते चरित्र त्याच वाटेतलंय. त्या वाटेतूनच पुढे जायचंय. सावतोबा रानामध्ये पाणी धरतायत आणि माग एक वारकरी आला. म्हणे रामकृष्ण हरी महाराज, रामकृष्ण हरी, पाणी मिळेल का प्यायला. अहो म्हणले चंद्रभागे इतकं सुंदर पाणी आहे म्हणे, पाटामध्ये प्या. वाट सुरू खाली बसला. पाणी प्यायला लागला. तेवढ्यात सावतोबा म्हणले 2 मिनिटं थांबा महाराज, पाण्यात थोडं गवत येतंय, पाट मोठा आहे, मी थोडं साफ करतो. आणि मग सावतोबा बसले आणि त्यांनी असं हातानं गवत बाजूला केलं. गवत बाजूला केल्यावर पाठीमागं बसलेला वारकरी त्यांना पाण्यात दिसला. सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजळती. वा वा वा, 4 भुजाधारी पांडुरंग त्यांना दिसला. तसेच पाय धरले. म्हणले देवा अशी टिंगल करतात होय रे माझी. आणि मग म्हणे ते चरित्र झालं. नामदेवराय आले, ज्ञानेश्वर महाराज आले. त्यांना देव दिसला नाही बरं का मूर्तीमध्ये. आपल्याला काय कळायचंय देव हाय का नाही मूर्तीत. आपण जातो एवढे येड्यावानी करतो, दगडाचं दर्शन करून येतो. एवढी दृष्टी निर्मळ करा, देवाचं दर्शन झालं पाहिजे. आणि महाराज म्हणे देवाला म्हणे कुठला मार्ग कुठं निघाले. म्हणे लहुळला निघालो कुर्मदासांकडं. कुर्मदासांजवळ आले. माऊली म्हणले कुर्मदासा फार धन्य आहात तुम्ही, फार धन्य. म्हणे अहो देव तुम्हाला भेटायसाठी आला. म्हणे कोण आहात तुम्ही. म्हणे मी ज्ञानेश्वर. म्हणे जोपर्यंत देव येत नाही तोपर्यंत डोळे नाही उघडायचो मी. कदाचित डोळे उघडणे इतकी शक्ती माझ्याकडे शिल्लक असेल. 3ही संतांच्या डोळ्यातून पाणी आहे, लक्षात घ्या. आणि जेव्हा देव समोर आले, देवानं गालावून हात फिरवला कुर्मदासाच्या. कुर्मदासा अहो ऐका. म्हणे डोळे उघडता का. कुर्मदासानं डोळे उघडले आणि समोर देव पाहिला. कुर्मदासाचं डोकं मांडीवर घेतलं. असू दे, ऐकू येतंय ना तुम्हाला. कुर्मदासाचं डोकं मांडीवर घेतलं आणि देव म्हणे कुर्मदासा सांगा म्हणे तुम्हाला हातपाय देऊ का. कुर्मदास म्हणे देवा अरे ज्याच्या मांडीवर डोकं आहे त्याला भेटण्यासाठी किती किती जन्म घ्यावे लागले लोकांना. आणि माझं डोकं तुझ्या मांडीवर असेल याच्या पुढचं शिल्लक काय राहिलं. हातापायाची काय म्हणे महिमा तुझ्या मांडी पुढं. हा सुंदर ते ध्यान घेऊनी मांडीवरी कौशल्या सुंदरी गीती गाय. देवाला जवळ करायला ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला
शेकडो जन्माचं पुण्याचं सुकृत त्यांच्या गाठी होतं, लक्षात घ्या. ते पुन्हा पुन्हा देवाच्या सोबत जन्म घेतात. तुकोबाराय सांगतात आम्ही पुन्हा पुन्हा देवाच्या सोबत जन्माला येतो. नामदेवराय सांगतात पुन्हा पुन्हा देवाच्या सोबत जन्माला येतो. प्रत्येक संत देवाच्या सोबत जन्माला येतात. आपण म्हणे कसं येतात? रोमाच्या रूपानं देवाच्या सोबत असतात. ज्यावेळी त्या देवाच्या सोबत त्या चरित्रामध्ये कुणीच नाही ना. आता राम जन्मामध्ये माकडं आहेत, वानर आहेत, अस्वल आहेत, अनेक प्राणी आहेत. मग दुसऱ्या जन्मामध्ये नाही, त्यावेळेस कसं येतात? रोमाच्या रूपानं देवाच्या सोबत आहेत. संतांना देव सोडत नाही आणि देवाला संत सोडत नाही. त्या संतांचा हात धरा, देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. तुमचं मन देवाजवळ पोहोचू शकत नाही म्हणे माऊली, तुमची बुद्धी पोहोचू शकत नाही, पण तरीही माऊली सांगतात की तुम्ही देवाच्या दरवाजात उभा राहा, तुम्हाला 4 मुक्तींची प्राप्ती होईल. बघा, समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता या मुक्ती प्राप्तीचं साधन किती अवघड सांगितलं. ती मुक्ती माऊली इतक्या सहजतेनं आम्हाला मिळेल कशी? म्हणे मुखामध्ये नाम ठेवा आणि तुम्ही क्षण समजून घ्या. हा क्षण नक्की कोणता? 84 लक्ष योनीचा फेर आहे ना तुम्हाला. मग 84 लक्ष योनीचे क्षण म्हणजे 84 लक्ष क्षण तुम्हाला पार केले की हा क्षण पुन्हा येतो, मनुष्य जन्माचा क्षण. मग या क्षणामध्ये वेळ वाया घालवू नको. वेड्या, देवाच्या दरवाजात भगवंताच्या नामस्मरणात देह घालव, नाही तरी गेला जन्म वाया. शेपकप्रमाणे बाहेक सुंदर आहे पण गोड आहे. देवाचं नाव आठवत नाही, तुझ्या जन्माला अर्थ नाही म्हणे, तुझा जन्म वायाला जाईन. म्हणून भगवंताची मनोभावे आठवण कर, भगवंताचं नाम जप आणि भगवंताच्या दरवाजात उभा राहा. संसारामध्ये अडकू नको. पण मनुष्याचं झालं काय? या 6वीनं 5वीच्या दिवशी 6 लेकरं घेऊन तुमच्या आमच्यात प्रवेश केला. तिची षडविकाराच्या रूपानं 6 लेकरं तुमच्या आमच्या नांदतायत. माया त्यांची अधिपती आहे आणि ती माया आपल्या हृदयातील श्रद्धा, उपासना, भक्तिरूपी नटलेल्या गुणांना बाजूला करते. त्यांचेच अलंकार, त्यांचेच कपडे लेते आणि अशी सुंदर आपल्यामध्ये खेळते बरं का. आणि आपण तिच्या नादानं हे जग पाहतो. आपले डोळे जगाकडे चांगल्या दृष्टीने जरी पाहायला गेले तरी मायेचा पडदा आपल्या डोळ्याच्या समोर आहे. सगळं आपण मायेच्या आडून पाहतो. माझी लेकरं, माझी बायको, माझी पोरं, माझी संपत्ती, माझी इष्ट, हे माझं जे आहे ना, मला तेवढं जरी संसार करताना सुटलं तरी तुम्ही देवाच्या खूप जवळ गेला. लक्षात घ्या, मी आणि माझं सुटणं फार महत्वाचं आहे. शुकमुनी जन्मताच वैराग्य संपन्न आहे. जन्मताच वैराग्य, जन्म होण्यापूर्वी महाराज. काय सुंदर वर्णन आहे बघा. ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी व्यालं, 12 वर्ष लपालं रे, कापत कापत बाहेर आलं, नागवेची पळून गेलं रे. महाराज 12 वर्ष लपलं या व्यासजींच्या पत्नीच्या गर्भामध्ये. आणि शंकर महादेव व्यासजींच्या द्वारावर आहेत म्हणे, कधी बाहेर येतोय तो बघतो. आणि मग सर्व देवतांनी सांगितलं, महादेवा तुम्ही सांगितलेलं ज्ञान यानं चुकून ऐकलं, यानं मुद्दामून ऐकलं नाही, तुम्हाला याला शासन करण्याचा अधिकार नाही. महादेवांच्या लक्षात आलं यानं आश्रय संतांचा घेतलाय, व्यासजींच्या पत्नीच्या गर्भामध्ये, आपल्याला याला काही करता येणार नाही. संतांची शक्ती शास्त्र वर्णन करतं देवापेक्षा 1 पाऊल पुढे आहे. भजन करा गोपाल कृष्ण भगवान की जय. नवनाथ ग्रंथ वाचतो ना आपण, एकदा नवनाथ व्यवस्थित वाचन समजून घ्या, तुम्हाला संतांची शक्ती लक्षात येईल बरं का. चांगदेव 1400 वर्षाचे रहिवासी सांगितले. 1400 वर्ष काळाला माग सारलेला महात्मा साधा असेल का? जो काळ 14 वेळा जिंकू शकतो तो महात्मा महाराज. त्यांचं चरित्र पाहिलं चांगदेवरायांचं बरं का. काही चरित्र आपण ऐकत नाही, फार महत्वाची गोड चरित्र असतात. चांगदेव महाराज भार्तृहरी नावानं पूर्वजन्मीचे आहेत. पूर्वहरीचा भार्तृहरी हा या जन्मीचा चांगदेव आहे, लक्षात घ्या. आणि हा भार्तृहरी त्या महायोगिनी मुक्ताबाईचा अवतार, त्या काळातला. त्यांचं शिष्यत्व पत्करायचं गोरक्षनाथांनी सांगितलं. आणि मग ते शिष्यत्व पत्करण्याच्या आधी त्या ठिकाणी महायोगिनी मुक्ताईंचा अवतार संपुष्टात आला. चांगदेव म्हणे मी जन्म घेईन आणि मी त्या मुक्ताईचाच अनुग्रह घेईल. चांगदेवांनी स्वइच्छेने जन्म घेतला. कसला साधू आहे मोठा तो, स्वइच्छेने जन्म घेतला आणि महाराज 14 वेळा काळ माग पाठवला. त्या साधूला सुद्धा मायेनं सोडलं, त्या साधूला सुद्धा मीची माया जडली. जशी त्या ठिकाणी
गोपाल कृष्ण भगवाने त्या साधूलाही मीची माया जडली आणि हा मी माझे शिष्य माझी शक्ती याच्यामध्ये जेव्हा ते मुक्ताई ज्ञानोबाराय निवृत्तीदादा सोपान काकाच्या समोर पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ज्यावेळी मी सोबत असतो त्यावेळी भला भला त्या ठिकाणी संपलेला असतो, तोपर्यंत तुमच्या शक्तीचा काही एक उपयोग नाही का, कारण तुमच्या सोबत मी आहे, लक्षात घ्या. म्हणून जेव्हा अनुग्रह शब्द मुक्ताईंचे ऐकले तेव्हा चांगदेवराय म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. वैराग्य संपन्न शुकमुनी नागवे पळून गेले. सगळे म्हणे व्यासजी त्यांच्या मागे धावतायत. का पळतोय शुकमुनी कळेच ना, मुलगा आहे तो त्यांच्या पोटचा शेवटी. 12 वर्षाचं तरुण बांड लेकरू, अंगावर कपडा नाही आणि तसंच पळतोय महाराज. वैराग्य म्हणे मला आई आणि बाप नावाची ओळखच नको, इतका वैराग्य, जन्म होण्यापूर्वी वैराग्य. आणि ते शुकमुनी व्यासजींच्या म्हणण्यानुसार जेव्हा जनकाच्या दरबारामध्ये अनुग्रहासाठी गुरूंकडे गेले, लक्षात घ्या बर का, देव तुम्हाला ओळखायचा असेल तर तुम्हाला संत ओळखावे लागतील, सद्गुरू ओळखावे लागतील. सद्गुरू वाचूनी सोय नाही, लक्षात घ्या. किती प्रमाण आहेत आपल्याला, सद्गुरू शिवाय सोय नाही. आपण इंद्रियांच्या भांडारात इतकं अडकलो. ज्ञानोबारायांचा दुसरा ग्रंथ आहे पहा, एक आहे ज्ञानेश्वरी आणि दुसरा कोणता आहे, वा, त्याच्यामधली एक ओवी सांगतो तुम्हाला, सुंदर ओवी आहे. ठावी आत घालोनी कोपट तो साधी आपुल्या सकट आणि का बांधिला चोरट मोठे माझी. याचा अर्थ सांगतो समजावून तुम्हाला. रेशीम किडा घर बनवतो स्वतःला बर का, घर बनवतो, इतकं सुंदर मखमली आणि मुलायम घर रेशीम किडा बनवतो. आता त्याचं सुद्धा एक वर्णन सुंदर आहे बर का. 4 प्रकार रेशीम किडा त्याच्या आतमध्ये मरून जातो. ते घर बनवता बनवता म्हणजे सुखासाठी बनवायला गेला की नाही, पण ते बनवता बनवता काळाच्या अधीन गेला. तुम्ही जर संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर शेवट तुमचा काळाच्या दरबारात आहे, दुसरं काही नाही. काय ठावी आत घालून कोपट आणि तो आपल्या सकट साधतो आणि काळाच्या अधीन जातो. त्यानं काय केलं, संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही आम्ही तरी दुसरं काय बघतो, मुलगा मोठा झाला, नोकरीला लागला, वा सुख आलं बरं का. पण तसं नसतंय, ते सुख क्षणिक आहे, तुमच्या स्थूल देहाशी संबंधित आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, असं लय मोठं भांडार सांगितलंय. आणि असं ऐकायची सवय राहिली नाही लोकांना. लोकांना लागतंय होय सासून होय सासरा आणि ती बायकोन नवरान आईन बाप. तुमचा आईन बाप सांगायला 50,000 घेऊन माणूस बोलवायला लागतो. म्हणजे ह्याच्यासारखे आपण वाईट नाही, आता लय वाईट शब्द आलता तोंडात पण माऊलींनी थांबवलाय माझा. असं महाराज याच्या इतकं आपण कमकुवत दरिद्री नाही, लक्षात घ्या. इतके दरिद्री आपण, आपले आई वडील सांगवण्यासाठी 30,000 घेऊन बोलवा लागतो माणूस. त्याच्या डोळ्यात जर तुमच्या आईसाठी अश्रू येत असतील तर खरे का खोटे. मला तुमची आई काय माहिती, मला तुमचा बाप काय माहिती तुमच्यापेक्षा, आणि तरी मी बाप सांगून रडतो तर तुमचा का माझा. आणि आपणही रडतो आपला जिवंत बाप मेल्यासारखं, हे पण आपलं दुर्दैव आहे. महाराज शास्त्र ऐकण्याच्या जागा शिल्लक नाहीत. शास्त्र तुम्हाला प्रवचन आणि कीर्तनातून ऐकायला मिळेल. संतांचं चरित्र एक ऐका, पूर्ण कीर्तनाची बरोबरी एक संतांचं चरित्र घेत बरं का, काही नसतं त्याच्यामध्ये. चोखोबारायांचा एक अभंग इतका सुंदर तुमच्या आमच्यासाठी आहे. आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा, आगमाची आढी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा. काय गोड बोलतात म्हणजे देवा, आम्हाला काय रे कळत नाही, आम्हाला शास्त्र कळत नाही, वेद कळत नाही, पुराण कळत नाहीत, आगम निगम काही कळत नाही. पण चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, तुझ्या पायाजवळ माझा भोळा भाव आहे. मग तुम्ही जाताना भगवंताच्या समोर एकच घेऊन जायचं, तो पायाजवळचा भोळा भाव. देव, तुम्ही 10 पावलं देवाकडे चाला, तुमचं मन जर प्रामाणिकपणे भगवंताकडे असेल ना तर 100 पावलं देव तुमच्याकडे चालत येतो. का तर तुमचं मन तेवढं निर्मळ पाहिजे. किती निर्मळ, माऊली तर ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जन्मजात शिशु जितका निरागस आणि निर्मळ आहे ना तेवढं मन तुमचं भगवंताच्या समोर गेल्यावर निर्मळ पाहिजे, तर तुम्हाला देव मिळेल. एवढा सोप्पा का देव. आपलं काय झालंय, इंद्रिय विषय सेविती हर्ष शोक उपजती आणि ते अंतर आपलं विती येणे संगे. संसाराचा भोग घेता घेता आपल्या आणि देवाच्या मधलं अंतर दूर करण्याचं काम हे आपले इंद्रियांचे भोग आहेत. स्थूल देह
आपल्याला देवाकडे घेऊन जाणार नाही, लक्षात घ्या. मग स्थूल देहाचं साधन करून तुमचं मन महाराज भगवंताकडे घेऊन जाऊ शकतं. मग साधन जरी आपला देह असेल तरी साध्य भगवंता हे ध्यानात ठेवायचं. आणि त्याचा स्वार, घोडेस्वार हा संत विचारांनी प्रेरित असणार आपलं मन आहे. म्हणून संत विचारांनी प्रेरित व्हा. आता आपल्यापैकी भरपूर जणांनी नर्मदा मैयाची वारी केली. नर्मदा मैया तुम्ही एकदा प्रामाणिकपणे फक्त त्या वाटेला जा, तुमची वारी पूर्ण करण्याची जबाबदारीच मैया घेते. मैया तुमची वारी पूर्ण करते. एकदा जन्माला आला ना तर एक तरी नर्मदा मैया परिक्रमा पायी करावी बरं का. हे जन्म सफल झाला. गोदावरीचं स्नान करावं कधी बरं का. आता तुम्हाला नाशिक म्हणजे महाराज पवित्र पावन भूमी आहे. भगवान श्रीरामांचं वास्तव्याचं ठिकाण नाशिक आहे बरं का. आणि त्र्यंबकेश्वरला प्रत्यक्ष शिवानं शोधलेली जागा आहे स्वतःसाठी. शिवांचं ठाणं आहे. निवृत्ती दादांना समाधीसाठी शोधलेली जागा आहे बरं का त्र्यंबकेश्वर. निवृत्ती दादांनी नाही शोधली, कल्पांती पूर्वी ऋषी मुनींनी. निवृत्तीनाथ होतील, ज्ञानेश्वर येतील, सोपान काका येतील आणि मुक्ताई येतील म्हणून सिद्ध करून ठेवलेल्या या समाधीच्या जागा आहेत. लक्षात घ्या. कल्पांतीपूर्वी देवाचे अवतार 4 युगामधले आहेत. म्हणजे देव सुद्धा अवताराला आले नव्हते त्यावेळेसची ती समाधीची जागा सिद्ध करून ठेवलेली होती. म्हणजे देवाच्या आधी समाधीची जागा संतांची सिद्ध आहे. म्हणजे संत किती श्रेष्ठ आहेत लक्षात घ्या. देव हा आपपर भाव जगतो. देवाला तसंच जगावं लागतं. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवतो भारत. देव म्हणतात विनाशायच दुष्कृताम, मला दुष्कृत्यांचा विनाश करायचा आहे आणि सद्ग्रहस्थांचं रक्षण करायचं आहे. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. सगळं सारखंच असतंय बरं का. जे सोपं आहे ते घ्यायचं आपल्याकडं आणि तेच महाराज म्हणायचं, गोड म्हणायचं बरं का. वारकऱ्यांनी म्हणून झालं ना वारकरी चाली, मग नाही मध्ये तोंड घालायचं. त्यांचं म्हणून झाल्यावर ते म्हणले ना म्हणा काय, आनंदाने म्हणायचं बरं का. पण नियम पाळणं गरजेचं असतं. आता तुम्ही पुरस्कार पटकावलाय त्यामुळं जास्त सांगण्याची गरज नाही. शुकमुनींपाशी होतो आपण. शुकमुनी वैदेही नाव सीतामय्याचं आहे. त्या ठिकाणी जनकाला म्हणे, जनक म्हणे एकटा म्हणे दोघं इथं कोणी दिसत म्हणे. अहो मी एकटाच आहे. कोण तुम्ही? मी शुक. येऊ का म्हणे नको येऊ, तू एकटाच ये. त्यांनी अंगावर उपरणं होतं ते आपलं काढलं, तिथं टाकलं. म्हणे आता तरी मी येऊ का? म्हणे अजून दोघंच आहे तुम्ही. शुक मुनींच्या काही लक्षात येईना. शेवटी वैतागली म्हणजे अहो आत येऊ का? नुसतं एवढंच विचारलं. हा म्हणे आता ये. आत आले, हात जोडले. पहा म्हणे राजन, आता मला माझं काय चुकलं माहित नाही, पण मी 4 वेळा हेच विचारलं की मी आत येऊ का, आणि 5व्या वेळी तीच विचारलं. फरक काय झाला? मग त्यांनी सांगितलं 4 वेळा जेव्हा तू विचारत होतास तेव्हा मी आत येऊ का हा मी तुझ्या सोबत होता. 5व्या वेळी फक्त आत येऊ का विचारलंस, मी तुझा निघाला, मग तू एकटा झाला. लक्षात घे महाराज, मी ज्याला जन्म होण्यापूर्वी ब्रह्मज्ञान प्राप्त झाले, वैराग्य घेऊन जन्माला आला, त्याला सुद्धा मी हा गुरुच्या जवळ गेल्यावर अडकवतो. मग तुम्ही आणि मी घेऊन संतांच्या सोबत कसा प्रवास करायचा सांगा बरं. मी न घेता प्रवास करा, तुमचा प्रवास सुंदर होणार बरं का. मागील परिहार पुढे नाही. किती सुंदर आपण अभंग म्हणतो, मागील परिहार. तुमचा माग गेलेला सगळं परिहारामध्ये मोडलं जातं आणि पुढचा शीन सुद्धा तुमचा निघून जाईल गड्या. आपण आपलं भजन मुखामध्ये पाहिजे. आता नावं ठेवायचे नसतात या जागेवरून कोणाला, परंतु शिस्तीचं फार महत्व असतं. या मंडळी, आपली मंडळी करणारी जी मंडळी असतात ना, काय तुम्हाला सांगू त्यांचे हाल.
मी फार जवळून बघितले. तुकोबारायांचे 7 वारे झाली माझी. मी ज्ञानोबारायांची एक केली, मुक्ताईची एक केली, सोपानकाकाची एक केली, दादांच्या सोबत आलो. हा बघायला सोहळा फार गोड सोहळा, इतका गोड सोहळा, इतकं गोड नियोजन. फक्त एकच गोंधळाची गोष्ट आहे बरं का माऊली, या सोहळ्यामध्ये बाजूला फार लोक चालतात, म्हणजे फार लोक चालतात. दिंडीपेक्षा बाजूची लोक जास्त आहेत. तुम्हाला सांगू, तुम्ही फक्त एक दिवस दिंडीच्या सोबत प्रवास करा. मला तर असं वाटतं या वारीमध्ये, या 50 दिंड्यामध्ये सगळ्यात मोठी आपली दिंडी असावी. 500 लोक म्हणजे आपली दिंडी सगळ्यात मोठी असावी. महाराज हा सोहळा जवळजवळ तुकोबारायांच्या सोहळ्याला गाठायला एवढा दूरवर दिसेल. आता खूप मोठा झाला तुकोबारायांचा सोहळा. आता 100 नंबर अजून दिले यावर्षी. 475 दिंड्या झाल्या. आता काय तुकोबारायांचे सोहळ्यात तुम्हाला सांगू, आता सोहळा चालू आहे म्हणून वाटचालीचे सांगतो. आमचा 260 नंबर होता. पालखीसाठी आम्ही समोर बसलो ना नंबर लागायला, आणि आमच्या समोरून जर पालखी गेली तर आमचा नंबर यायला 1.5 तास लागायचा. तुम्ही धावपळ सोपी समजू नका. जर पालखी तळावर पोहोचली, तळावरचं कीर्तन व्हायचं आणि पंक्ती बसलेल्या असायच्या, तेव्हा आम्ही त्यांच्या तळ क्रॉस करायचो, तळावर पोचायचो. तिथून पुढे जायचं आणि जेवायचं. म्हणजे वारी फार छान आहे, इतकी सुंदर वारी आहे. फक्त वारीचा आनंद घ्या, पळण्याचा आनंद घेताय तुम्ही, चालताय गड्या, पण भजन होत, भजन केलं पाहिजे. काय गोड भजन आहे महाराज, मी यांच्याबरोबर चालतो, काय गोड भजन वा. आणि भजनाची आवडीशिवाय काय आपल्याला दुसरं काही नाही लागत. आनंदाने नाचत जायचं भजनाला. तो भगवंत तुम्हाला प्राप्त करायचा एवढंच आहे ना तुमच्याकडं. काही ठिकाणी असं आहे, काही साधू तुम्हाला दिसतात आणि ते साधू सगळं त्यांनी त्याग केलेला असतो. कुटुंबाचा त्याग, संसाराचा त्याग, संपत्तीचा त्याग, गृहस्थीचा त्याग बरं का. इंद्रियांवर त्यांचा ताबा सांगितला. पण कुणाला ते शक्य आहे? सर्वांना शक्य नाही. की हंस परमहंसामध्ये मोडणारी व्यक्ती आली महाराज. हंस परमहंसापर्यंत जायला खूप जावं लागतं आपल्याला. साधू, संत, महात्मा, विज्ञान, विद्वान, पंडित, हंस परमहंस फार मोठी लांबवर आहे ते गणित. देवाला परमहंस म्हटलेले प्रत्यक्ष तिथपर्यंत पोहोचवायचं. सायुज्यता म्हणजे परमहंस पद. मग महाराज आपल्याला एवढं जमणार नाही ना. मग फक्त मुखात नाम ठेवून वाटचाल तर करू शकतो ना आपण. बघा, तुम्हाला कर्म सोडता येत नाही, कर्म त्याग तुम्हाला सांगितलेलं नाही. कर्मासहित देव प्राप्त करणं तुम्हाला आम्हाला संसारिकाला सांगितलं. पण काय करतो, अनेक लोक आपण पाहतो. तुम्ही माऊली तर वर्णन करतात बरं का, तुम्ही मिथ्या कर्म त्याग करत असाल ना, म्हणजे उचित कर्म जे सांगितले, मग नैष्कर्म्य हो पाहते परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्यागू न घडे. आता पुढची ओळी काय सांगत नाही. फक्त महत्वाचं काय, त्याला कर्मत्याग घडत नाही. कर्मत्याग, कर्म संन्यास योग हा सुद्धा देवाला प्राप्त करण्याचा मार्ग आहे ना. हे 18 अध्याय आपल्याला 18 मार्ग दाखवतात. पहिला अध्याय म्हणजे अर्जुन विषाद योग. हा फक्त तुम्हाला आम्हाला पडलेला प्रश्न देवासमोर मांडतो आणि त्याचं उत्तर देताना 17 अध्यायामध्ये फक्त देव कसा प्राप्त करावा याचंच मार्गदर्शन देवाने केलं. देवाने स्वतःला मी 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 म्हटलं, एवढा दोष देवाने पत्करला कुणासाठी? तुम्हाला आम्हाला देव कळावा याच्यासाठी. संतांनी डोक्यावर देव घेतले. तुकोबाराय म्हणे, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणे. आणि आपण महाराज देवनं लगे करत बसलो. मग महाराज आपण गतदृष्ट होऊ नये, कृतज्ञ होऊ नये. संतांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य महाराज खर्ची घातलं तुम्हाला आम्हाला शिकवण्यासाठी. निवृत्तीदादाचं चरित्र एकदा वेगळं घेऊन वाचा, तुम्हाला लक्षात येतील. निवृत्तीदादा मला काय समाधीचे अभंग आहेत महाराज. निवृत्तीनाथांचं नामदेवराय त्यांच्या मुखातून वर्णन करतात, किती दादाला कष्ट झाले म्हणे. दादानं म्हणजे ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांची जाणीव. दादानं माऊलींची समाधी पाहिली, सोपान काकांची समाधी पाहिली, मुक्ताईचं अंतर्धान पाहून पाहिलं महाराज. त्यांचं सगळ्यांचं पाहून हृदय केविलवाणं झालं. शेवटच्या क्षणी देवाला म्हणते, देवा मला उशीर झाला काय जरा. देव महाराज सद्गतीत आहेत, लक्षात. देवी आई साहेबांसोबत अश्रू ढाळतायत देव त्र्यंबकेश्वरला. प्रत्येक वर्षी समाधी सोहळ्याला आपण वाटचालीत समाधी साजरी करतो, पण देव महाराज त्र्यंबकेश्वरमध्ये समाधी देण्यासाठी आळंदीला देव येतात. आळंदीचं समाधी प्रकरण जर वाचलं तुम्ही नामदेवरायांचं, राहोट्याचे खिळे देव ठोकतात पायवरून इंद्रायणीच्या तटाला.
आणि ते खिळे ठोकतात आणि संतांची राहण्याची व्यवस्था करतात। आजही देव पालखी घेऊन समाधी द्यायला आळंदीला जातात। आजही देव समाधी सोहळ्याच्या दिवशी निवृत्तीदारांच्या इथे जातात। प्रत्येकाच्या समाधीला संतांच्या देव स्वतः जातात प्रतिवर्षी आणि देव त्या दिवशी डोळ्यातून अश्रू काढतात। मग देवाच्याही डोळ्यातून अश्रू यावं अशी विभूती त्यांच्या नावानं हा सोहळा चालतो, लक्षात घ्या। आणि आपण त्या सोहळ्यात चालतो, आपण त्या सोहळ्यात चालताना मुखामध्ये नाम ठेवावं। आपण भगवी वस्त्रे घातली म्हणून साधू होत नाही आणि श्वेत वस्त्रे घातली म्हणून संत होत नाही, लक्षात घ्या। भगवे श्वानयाती काय तुकोबारायांची प्रखर भाषा आहे। म्हणे भगव्या रंगाचं कुत्र आहे म्हणून काय ते साधू झालं का? महाराज आपल्याला नाही हे बोलणं शक्य, तुकोबारायांचं वाक्य। मग म्हणे बक ध्यान धरी म्हणजे आपल्यापेक्षा पांढरा शुभ्र बगळा आहे, पण तो एक पाय ठेवून माशावर म्हणजे भक्ष्यावर ध्यान ठेवू नये म्हणे तो काय साधू झाला काय? म्हणजे तुम्ही वारकरी नाही तो बगळा, तो भक्ष्यावर ध्यान ठेवून काळकरी आहे म्हणे। मग तुम्ही वारकरी आहे ना, मग तुमच्या रंगावर काय आहे म्हणे? तुमच्या अंतरंगातला रंग बघा, बघा काय गवळं नाही ते माझी लागा चुनरी मी दाग, किती त्यात भाव आहे महाराज, इतका भाव आहे, एवढा ओतप्रोत ओतलेला। संतांनी तुमच्या आमच्या समोर साहित्य मांडलं ते तुमचा संसार सोडण्यासाठी नाही, तुम्हाला वैराग्य तुम्ही वारीला आला म्हणजे तेवढं वैराग्य तर आलंच ना। बघा तुम्ही त्या वाटेत आहात याचा अर्थ भगवंताने आणि संतांनी तुमची निवड केलेली। तुमच्या तरी गावात काही थोडी लोक आहेत का? प्रत्येकाच्या गावात 1000, 5000, 10000 लोक आहेत, पण येणारे किती असते? 50 जण असते। तुमची निवड केली संतांनी, तुमची निवड प्रत्यक्ष भगवंताने केली। भगवंताच्या मनात असेल तरच तुम्ही त्याच्या दर्शनाला जाऊ शकता, लक्षात घ्या। नाही तर गाडीत चढणारा काहीतरी कारणाने उतरतो आणि ज्याला यायचंच नसतं तो चौकात बसलेला असतो, तुम्ही म्हणता रामभाऊ चला की पंढरपूरला जायचे, रामभाऊ पटकन गाडीत चढतो। म्हणजे रामभाऊच्या नशिबात होतं का? देवाच्या मनात होतं त्याने यावं। देवाच्या मनात असल्याशिवाय तुम्ही भगवंताच्या दर्शनाला जाऊ शकत नाही। त्याप्रमाणे देवाच्या मनात असल्याशिवाय तुम्ही वारीला येऊ शकत नाही। तुमचं मन वारीला येतंय, लक्षात ठेवा, भगवंताच्या मनात आहे तुम्ही वारीला यावं। मग वारीला येताना शीन आणि भाग थोडा बाजूला ठेवायचा बरं का, थोडासा इतर गोष्टींनी मन तनतन करायचं नाही। व्याधी षडविकाराला वर येऊ द्यायचं नाही। काय सांगितलंय? 3 तत्वांची देवता आहे बरं का, 3 तत्वांचा देह आहे। या तत्वापैकी सात्विक तत्व फक्त स्वीकारायचं आणि 2 तत्व झोपून ठेवायची आणि तसा प्रवास करायचा वारीचा बरं का। पंढरीचं पुण्य फार सांगितलं। पंढरीचा हा देव सोपा नाही, सुंदर तर इतका आहे। आमचा देव काळ्या पाषाणातला जर काळा दिसत असेल तर आपल्याला देव दिसलाच नाही। आपल्याला देव किती सुंदर आहे ते सांगतो ना आपण सेवेच्या समारोपाकडे जाऊ। भजन करा गोपाल कृष्ण। बरोबर का? नल आणि दमयंती नावाचं पात्र पुराणामध्ये आलं, केलं सुंदर वेगळंच प्रकरण आहे नल दमयंती। त्याच्यामध्ये दमयंतीच्या सौंदर्याचं वर्णन करण्याची इतके श्लोक आहेत, इतकी सुंदर दमयंती की तिचं स्वयंवर मांडलं तर 33 कोटी देवता स्वयंवर आहेत का, तर ही माझी पत्नी व्हावी अशी इच्छा देवतांच्या मनामध्ये निर्माण झाली। देवगण, राक्षस, राक्षसगण, गंधर्व आणि महाराज नाग लोकातले नाग देवता सुद्धा तिच्या स्वयंवरात उपस्थित आहेत। कशासाठी? ती माझी पत्नी व्हावी इतकं सौंदर्य तिच्यात होतं, पण तिने नल राजाची निवड केली आणि नलाची पत्नी झाली। एवढी सुंदर स्त्री का बनवली हा प्रश्न ब्रह्मदेवाला विष्णू भगवंत आणि महादेवांनी विचारला। त्यावेळेस ब्रह्मदेव वर्णन करतात, म्हणे हिला बनवताना मी 1 मुठ चंद्राची माती वापरली। मग तो देखना चंद्र 1 मुठ माती वापरल्यानं देवांनी भरून जावं इतकी सुंदर दमयंती बनत असेल तर तुमचा आमचा देव तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश। मग 1 मुठ माती कुठं आणि कोटी चंद्र कुठं? मग महाराज इतका सुंदर आहे आपला देव, लक्षात घ्या। रामप्रभू विश्वामित्रांसोबत निघाले, विश्वामित्र यज्ञाचं रक्षण करण्यासाठी। लक्ष्मण दादा आणि रामप्रभू जात आहेत। जाताना अहिल्याचा उद्धार आहे आणि ती अहिल्या तिच्या चारित्र्यावर डाग पडला त्याच्यामुळे शापित झाली, नकळत का होईना पण तिच्या चारित्र्यावर डाग पडला। अहिल्याच्या शिरेजवळ विश्वामित्र आले
आणि रामाला म्हणले श्रीराम आपला पाय हवेत उचला, हवेनं रजकण येतील आणि या अहिल्याचा उद्धार होईल. रामप्रभूंनी हात जोडले, म्हणे गुरुदेव आपण आम्हाला गुरुच्या स्थानी वशिष्ठांच्या स्थानी, आपले इतका श्रेष्ठ मी नाही. हे देव बोलतायत, लक्षात घ्या. म्हणे आपले इतका मी श्रेष्ठ नाही, तुम्हीच त्या अहिल्याचा उद्धार करा. त्यावेळेस विश्वामित्रांनी सुंदर वाक्य वापरलं, म्हणजे राम ऐका, या भूतलावर तुमच्या इतका चारित्र्य संपन्न कोणी झाला नाही, तुमच्या इतका चारित्र्य संपन्न नाही आणि तुमच्या इतका चारित्र्य संपन्न होणे नाही. आणि या म्हणे अहिल्याच्या शिळा होण्याला, शाप मिळण्याला कारण तिच्या चारित्र्यावर लागलेला डाग आहे. म्हणून तुमच्यासारख्या चारित्र्य संपन्न विभूतीच्या पायाची धूळ म्हणे तिचा उद्धार करू शकते. आणि त्यावेळेस तिच्या रजकणानं अहिल्याचं शिळेचा उद्धार झाला, अहिल्या झाली. बातमी वाऱ्यासारखी पसरली, रामप्रभूंच्या पायाच्या रजकणाच्या स्पर्शानं दगडाची बाई झाली. वाल्मिकी रामायणात काय गोड प्रसंग आलाय. मग माया किती प्रखर आहे बघा. बघा ब्रह्मचर्य स्वीकारलेले सर्व साधक दगड घेऊन, शिळा घेऊन रामप्रभूंच्या वाटेत बसले. किती साधू होते? 16,105 साधू. देव किती दयाळू, लक्षात घ्या. आणि देव येईपर्यंत का बसले तर म्हणे ह्या दगडाला पाय लावायचा रामप्रभूंना. कधीपर्यंत एकटं राहायचं म्हणे आम्ही. एक सुंदर देखणी स्त्री त्या दगडाची झाली पाहिजे, ती आमची संगीनी होईल. हा त्यांचा भाव मायेनं पगडा घातला. आणि कधीपर्यंत? देव येईपर्यंत. एकदा राम पाहिले आणि सगळ्यांनी शिळा ढकलून दिल्या. म्हणे रामा इतकं सुंदर काय जगात. रामाच्या पुढे सगळ्यांनी लोळणी घेतली. म्हणे देवा दगडाला पाय नका लावू, आमच्याच अंगाला पाय लावा, आमचीच बाई बनवा आणि आमचा स्वीकार करा. देवा तुमच्या इतकं सुंदर जगात काय. देवानं ते सुद्धा स्वीकारलं. लक्षात घ्या. श्रीकृष्ण अवतारामध्ये 16,105 राजकन्यांना जन्म या साधूंचा झाला आणि देवानं त्यांची ती मागणी सुद्धा पूर्ण केली. देवा इतका दयाळू कोण आहे महाराज, आणि इतका सुंदर देव आहे. लक्षात घ्या. अजून सांगू तुम्हाला, पुष्पक विमानात बसला रावण आणि हवेत गेला, बाणाचा वर्षाव करतोय रामावर आणि खांद्यावर घेऊन बजरंगबली रामाला वर गेले. राम पाहिला पहिल्यांदाच बरं का रावणानं राम पाहिला आणि धनुष्य हातातलं गळालं. प्रधान म्हणे आहो राजन, तुमचा शत्रू समोर आहे आणि तुमच्या हातातलं धनुष्य का गळालं. रावण डोळ्याला पाणी आणून सांगतो, अरे शूर्पणखा कैदाशिनी, खोटं बोललीस. म्हणली जगामध्ये सीते इतकं सुंदर कोण नाही. अगं खोटारडे, राम इतका सुंदर आहे हे सांगितलं असतं तर मी साधू बनून सीतेला पळवून आणायला गेलो नसतो, मी सीता बनून रामाची व्हायला गेलो असतो. इतका सुंदर देव आहे तुमचा आमचा. याच्यापेक्षा सुंदर काय असू शकतं या जगामध्ये. आणि त्याचं नावही तेवढं सुंदर आहे बा. अमृतच आहे असं फिके पुढे. त्याच्या पुढे अमृत सुद्धा फिक आहे. म्हणून पंढरपूरला जा, ज्याच्या नशिबात आहे त्यालाच पंढरपूर मिळतं. काही काही माणसं गावात आपण सांगायला गेलो तरी म्हणतात त्या गर्दीत कोणी जायचं म्हणे. संत मंडळी सांगतात पंढरपूरला नाही जाता आलं ना, दिंडी निघते म्हणे तुमच्या गावातून दिंडी निघाली म्हणे शिवाजीराव पेखळे दिंडी. तुम्ही त्या दिंडीला वाट लावायला तरी जा, मला दिंडीची वाट लावायला सांगा. वाट लावायला जात नाही म्हणे. बरोबर बाबा, तुझं नसल पटत त्यांच्या बरोबर. म्हणजे 1-2 मुक्काम आपलं पंढरपूरच्या जवळ गेल्यावर कुठेही चालू त्या क्षेत्रामध्ये वास कर. अरे तीर्थक्षेत्री वास, त्या मोक्ष धावून येतो त्याच्याकडे का तर तुझा वास तीर्थक्षेत्रामध्ये आहे म्हणून. म्हणे तसले गर्दीत लय घाण होती, मला काय तिथं पाठवू नका. मग असं कर म्हणे, तू नुसता एसटीत बस, तुझं वय 66 झालं, तुला फुकटच प्रवास आहे. एसटीत बसून तरी पंढरपूरला जाशील का नाही. एक पाऊल टाकलं का पंढरीत आणि परत एसटीत माघारी बस आणि परत माघारी घे. त्यानं काय होईल म्हणे बघा, वाराणसी एक मासा, गोदावरी एक दिवस, पंढरी पाऊल परियसा आयुष्याचा. पाऊल जरी पडलं ना तरी तुझ्या मुखात जर नाम असेल ना पांडुरंग, आणि एक पाऊल पडलं तर काशीमध्ये 1 महिना वास केल्याचं पुण्य प्राप्त होईल. तो म्हणला पण तो मला ते धक्क खान इष्टीत आपटापट आणि पाठवायचंच कशाला. मग म्हणे तोंडात पंढरी पंढरी पंढरी. ज्ञानोबा तुकाराम निवृत्तीदादांचा गजेर तरी होईल का नाही तुझ्या. म्हणलं एवढं कष्ट कोणी घ्यायला सांगितल्या. मग म्हणे असं कर, तू नाशिकला जातो का. जातो की म्हणली काहीतरी कामानिमित्त. मग तिथं गोदावरीवर जातो का म्हणे, पंचगंगेत तिथं गौतमीच्या जातो की. मग पुलाव जा आणि जीव दे, तुझ्या काय अर्थ आहे जागण्यात. हा
जगण्यात काय अर्थ आहे तुला पंढरीला जाता येणार? अरे जा एकदा उजवी प्रदक्षिणा घ्या, रावळाशी घेता उजवे. काय सुंदर आहे महाराज. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, ते ध्वज जरी पाहिलं ना तरी सुद्धा मोक्ष सांगितलं महाराज. डोळा पाहती ध्वजा आता या मोक्ष सहजा, इतका सहज सांगितलं मोक्ष. तरी माणसं म्हणतात आम्हाला ध्वजा दिसत नाही, हे आडवं येतं ते आडवं येतं. का तू शहाणा नाही, तुझं नशीबच आडवं. तुला देव दिसायचा नाही तसा, देव पाहणं सुद्धा नशिबात लागतं. पाहता रावळाची पाठ फिरते घडती 360. बघा अवघिया संता एक वेळा भेटी, कुंडली कडवळा देखली. अख्खी तीर्थ एक वेळा तुम्हाला भेट देतात. चंद्रभागेमध्ये पाय ठेवला, वा वा वा. जगातली सकळ तीर्थ पुंडलिकाच्या पायावर स्वतःला शुद्ध करून घेण्यासाठी येतात. आणि आषाढी कार्तिकीला एकादशी, दशमी एकादशी, द्वादशीला महाराज तुमच्यासाठी जगातली सगळी तीर्थ आहेत. जगामध्ये 3.5 कोटी तीर्थ सांगितली आणि 3 कोटी क्षेत्र सांगितली. सकल तीर्थ आणि सकल क्षेत्र आंघोळीसाठी चंद्रभागेत येतात. तुमच्या नशिबात आहे ते लक्षात घ्या. फक्त मुखात नाम घ्या आणि पंढरीला पाऊल चाला. पाऊल चालताना मुखात नाम असू द्या. एकमेकाविषयी मुखातून वाईट शब्द येऊ देऊ नका. तुमच्या आलेल्या पुण्याला बरं का ऱ्हास करून टाकतो एक वाईट शब्द. एक वाईट शब्द सुद्धा तुमच्या दिवसभराचं पुण्य घालवू शकतो. त्यामुळे मुखामध्ये वाईट शब्द येऊ देऊ नका. मनात निग्रह करा. मी जोपर्यंत पोहोचेल ना तोपर्यंत चांगलंच बोलेल. मी जोपर्यंत पोहोचेल ना वाईट शब्द येऊन देणार नाही. खायला कमी जास्त होतं. फार सुंदर जेवणाची वेळ येते. सकाळी निघालो ना 1-2 तासात जेवण होतंय आणि संध्याकाळी पोहोचले की जेवण. मी आमच्या मेहनत सांगितलं, आम्ही अंगावर ते तळवट घेऊन रात्रभर त्या दगडावर बसून राहिलो बरं का 2-3 वेळा. आणि इतका चिखल इतकं खाण्याचं विचारू नका तुम्ही. एकदा अकलूज सोडलं माऊलींच्या सोबत तर विचारच करायचा नाही. मला सुद्धा सहन होत नाही माऊलींची वारी. एवढी वारी अवघड आहे. मग आपली वारी इतकी सुंदर आहे. दादा तुम्हाला तेवढ्या सुंदरतेने घेऊन जातात. लक्षात घ्या. काय एवढ्या सुंदरतेने घेऊन जातात? कारण तो दादा आहे बरं का. ज्ञानी यांचा गुरु आहे तो. ज्ञान प्रत्यक्ष मनुष्य रूपाने जन्माला आलं तर वैराग्य रूपाने जन्माला येऊन ज्ञानाला सुद्धा समृद्ध केलं. त्यांच्यासोबत तुम्ही चालताय. लक्षात घ्या. निवृत्ती दादांचं स्थान अनन्य साधारण आहे याच्यामध्ये. ज्यानं ज्ञानाला प्रगट केलं त्याच्या इतका मोठा कुणी नाही. म्हणून विश्वगुरु संबोधन केलं जातं. त्याच्यासोबत प्रवास करताना मुखामध्ये अर्वाच्य शब्द येऊ देऊ नका. चांगलं बोला. एखाद्याचं पटलं नाही 2 पावलं त्याच्यापासून मागे राहा. पण मुखातून वाईट शब्द येऊ देऊ नका. एखाद्या वेळी भाजीत कमी जास्त झालं तर लक्षात घ्या. प्रसाद मिळतोय तो प्रसादासारखा ग्रहण करा. आसन तसन बिशी दिली, उपकार केले नाहीत. तो पांडुरंगावर उपकार करण्यासाठी किंवा निवृत्त दादावर उपकार करण्यासाठी नाही चालला गाड्या. मी थोडासा स्पष्ट आहे बरं का. काय होतं महाराज, मी तुम्हाला आधी सांगितलं. आधी तुमची देवाला निवड केली त्याच्या भेटीसाठी. आधी तुमची वारीसाठी निवृत्ती दादाने निवड केली. मग त्याच्यापुढे ह्या गोष्टी किती मिथ्या आहेत सांगा बरं. या गोष्टीला अजिबात नाही. आतापर्यंत झाल्या असं नको. इथून पुढे लक्षात घ्या. नका वाद करू शेजारनी बरं. काय कारण आहे? आपण पंढरीला देवाच्या दर्शनाला जाताना तुझा खोबा लागला तुझा गुडघा लागला आला का? तुम्हाला दिसतं काय जगात? बघा मी तुम्हाला चांगलं दाखवलं तिथं भीमदादा वारकरी बघितले तुम्ही. कधी कधी फक्त त्यांच्या पाठीवरची बाटली बघा, त्या पाण्यात आमटी ओतलेली असते त्यांनी कधी कधी, आणि ते तसंच पाणी पित जातात. की एवढं वैराग्य सोपं नाही, एवढं सहज येणं नाही. त्यांच्या चरण धुळीची सुद्धा बरोबरी नाही आमची. हे चांगले कपडे घालून हिंडणारे आम्ही लबाड साधू आहेत. लक्षात. त्यांच्या चरणाची सुद्धा आपली बरोबरी नाही. तरी सुद्धा महाराज संत मंडळी त्यांचं नाव मुखात घेतलं तर तुम्हाला आम्हाला काय गौरव प्राप्त करून दिला. आलो की आपण एकमेकाच्या पाया पडतोय. माझ्यापेक्षा फार वयाने मोठी माणसं आहेत तुम्ही. मला एवढं जड होतं तरी सुद्धा पाया पडायला लोक येतात. आपले नाही पाया पडत. गाढव निघालं मूर्तिकाराकडे होतं आणि मूर्ती होती त्याच्या अंगावर, आणि त्या मूर्तीकडे बघायची लोक. आणि आपली सवय आहे मूर्ती दिसली की हात जोडायची. काय त्या गाढवाच्या पाठीवरच्या सुंदर मूर्त्या बघायच्या आणि सगळे हात जोडायचे. गाढवाला वाटलं गड्या लय जण मला हात जोडायला लागले. गाढव पाहिजेच चालायला लागले. एक मूर्तिकार म्हणला आपलं गाढव म्हातारा झाले, थकले, हळूहळू चालतंय. संध्याकाळी कारभारणीला म्हणला जेवता जेवता ऐक ग, मला आपलं गाढव जरा थकलंय. ते म्हणे हळूहळू चालतंय. कारभारी हुशार असते आपली. कारभारीनं अशी तशी नसती. आपला 500 बाजारावर तर कारभारीचा 300च येतो तेवढाच.
कारभारी हुशार असते. कारभारी म्हणे गाढव नाही थकलं ना म्हातारं झाले त्याच्या लोक पाठीवरच्या मूर्तीच्या पाया पडतात ते स्वतःलाच शांत समजायला लागले. तुम्ही फक्त एक दांडकच घाला त्याच्या पाठणीत मग ते सरळ होते. काय सुंदर मूर्ती बनवली त्या दिवशी बाजारच्या दिवशी आणि पाठीवर ठेवल्या. तोंड दोन्ही मूर्तींची दोन्ही बाजूनी रस्त्याच्या बाजूला होती. लोकांनी पाहिल्या अहो देवच समोर दिसायचा. हात जोडायचे. त्याला वाटलं आज तो काय खरं आज तो थांबून गाड्या थांबून पाया पडत जागेवरच थांबलं ते. येणं अशी पाठीत टाकली म्हणता लाकडाची फटका आणि ते गाढव मागं बघतोय. मग गाढवाला म्हणला गाढवा अरे तू गाढवच आहेस लगा तुला एवढं कळायला पाहिजे तुझ्या पाठीवर मूर्ती आहे म्हणून तुला नमस्कार आहे. तुला नाही हा नमस्कार. हे ह्या कपड्यातल्या ह्या गंधाच्या आतल्या ह्या टोपीच्या आतल्या ह्या पटकेच्या आतल्या गाढवाला फक्त कळायला पाहिजे तुझ्या अंगावर देव आहे. ह्या गंधाच्या रूपाने नटलाय टोपीच्या रूपाने नटलाय आणि त्या तो जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला नमस्कार. नाहीतर रे तुला कुणी रे विचारत नाही. कुत्र सुद्धा विचारत नाही. लक्षात घ्या महाराज आपल्याला नमस्कार आहे तो आपल्याला नाही. तो निवृत्ती दादा नाही ज्ञानोबराय नाही तुकोबराय नाही पांडुरंगाला नमस्कार आहे. आपल्यात माऊली बघतात आणि आपल्याला पाया जोडतात आणि आपण पुढे येतो खुसफुस करत असायचे की कुठं माऊली असं करतात का महाराज. आनंदाने या आनंदाने जा. सिंहाचं कातड पांघरलं तरी आतला प्राणी सिंह होऊ शकत नाही. आपल्या अंगावर सिंहाचं कातड आहे माळीच्या रूपानं गंधाच्या रूपानं लक्षात घ्या. पण आपण आतमध्ये मनुष्यच आहे. मग तुम्हाला सिंह म्हणून वावरायला मिळतं. सिंह म्हणून वावरा. पण माऊलींचे सर्व संतांचे उपकार लक्षात ठेवा आणि चांगली वाटचाल करा. माऊली या ओळीमध्ये सांगतात तुमचं मन देवापर्यंत पोहोचू शकत नाही. तुमचं बुद्धी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग तुमचे इंद्रिय तर साधे हलके ते नाश पावणार एक दिवस. ते पोहोचणं एवढं सहज शक्य नाही. ही ओवी घेतली आणि तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हा मार्ग माऊलीच तुम्हाला दाखवतात. योगी यांच्या ध्यानी द्या तुलसी आणि तो आम्हापाशी मागे पुढे देवाचे द्वारे उभा अक्षर भरी येणे मुक्तीच्या गात जागा. तुम्ही एकदा भजन म्हणत जा. भजन म्हणत गेले तुम्हाला शीन नाही भाग नाही आणि भगवंताची वाटचाल सुद्धा सुंदर होते. देव तुमच्याकडून काय अपेक्षा करतो फक्त त्याच्या भजनाची करतो. ज्ञानोबा तुकोबाराय म्हणा तरी सुद्धा भजन विठ्ठलाचंच आहे लक्षात घ्या. आणि विठोबा रखुमाई म्हणा भजन विठ्ठलाचंच आहे. सकल देव विठ्ठलच आहे. अहम वाग्या सोहम वाग्या हा मल्हारी मार्तंड विठ्ठलच आहे. अनादि अंबिका भगवती बोधपर्णी घेऊन आती बोध ज्ञानाचा पाजळती आणि महाराज हा सुद्धा विठ्ठलच आहे. आषाढी कार्तिकी तुझ्या मधुराची दाटी हो कुंडलिक दिवटा शोभे वाळवंती हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो. तुमची आंबा कर कटीवर ठेवून तिथं उभी आहे लक्षात घ्या. तुमची भक्ती कुठल्याही देवावर असू द्या त्या रूपात विठ्ठल पहा. तुम्हाला तुमचा देव दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या देवामध्ये सुद्धा एकदा विठ्ठल पाहण्याचा प्रयत्न करा. त्या भगवान गणेशामध्ये तुम्हाला विठ्ठल दिसल्याशिवाय राहणार नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद. आनंदाने गात जागा एक आनंदाने भजन करत वाटचाल करा. कोण बाजूने जात असेल तरी मुखात विठ्ठल विठ्ठल असू द्या. कोण भेटलं माऊली रामकृष्ण हरी म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा. तुमचा प्रवास साध्य आणि सफल आहे. आपल्याला वेळेची मर्यादा आहे म्हणून मी थोडंच थांबतो. घसाही चांगला जाम झालेला आहे. काय कधी आलं तर कधी पण बोलवा आम्ही आनंदाने येऊ. आपल्याला कसं होतं स्पष्ट बोलता आलं पाहिजे. आडातच नाही तिथं पोहऱ्यात येणार कुठून अशी आजची परिस्थिती आहे. तुम्ही जर संत विकायला लागली 30,000 रुपये घेऊन कसला संसार नक्की करतो आम्ही हाच मला प्रश्न आहे. कशासाठी लागतात पैसे हा मला प्रश्न आहे. महाराज आम्ही सुद्धा याचा स्वीकार करणारेच लोक आहेत. पण आता सहज डोळ्यात पाणी आलं माझं. हा संसार तुम्हाला मिथ्या आहे हे सांगताना मी स्वीकारलेला संसार किती पद योग्य आहे लक्षात घ्या. थोडं आपण त्या मार्गाने जाणं गरजेचं आहे. हे आता आपण सर्व वारकरी मंडळी जो मी तर ते पैशाचा विषय घेत नाही समजा बाजूला घ्या तरी सुद्धा सांगतो काय लागतात हे सुद्धा आजच्या गोष्टीला महत्वाचं आहे. तुमचे कान ऐकण्यासाठी तयार आहेत लक्षात घ्या. फक्त इथला माणूस तयार पाहिजे. इथला माणूस आईबाप सांगतो म्हणून कधीच बोलू नका. छत्रपती शिवराय सांगतो म्हणून कधीच बोलू नका. अहो छत्रपती शिवराय समजणे इतका तो शहाणा नाही. छत्रपती सर्वांचा बाप आहे. हा तो सांगण्यासाठी 50,000 रुपये
आईच्या शिवलेल्या चोळीचे पैसे घेणारा शिंपी आहे, आम्ही लक्षात घेतो. तसं होऊ नका. मुखात वारकरी इतकं मोठं कुणी नाही, वारकऱ्यापेक्षा मोठं कुणी नाही आणि कलाकारापेक्षा मोठं कीर्तनकार नाही. बरं मी आवर्जून सांगतो, कलाकार हा मोठाच आहे, भजनी हा मोठाच आहे आणि वारकरी सर्वात मोठा सांगितलाय. परमहंस जेव्हा तुम्ही शेकडो परमहंस जेवायला घालताना एक वारकरी जेवायला घातल्यावर तेवढं पुण्य सांगितलं. याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे? भगवंताचं नाम घ्या आणि चांगला प्रवास करा. तुमची दिंडी या ठिकाणी वैकुंठवासी शिवाजी भाऊ यांनी फार सेवा केली रथाची. चांदीच्या रथाची संकल्पना त्यांच्यातूनच मला आली आपली चर्चा करताना समजलं. आणि आपणही ही या ठिकाणी रथ सजावटीची सेवा करताय, हे फार पुण्य आहे आपल्याला. संतांची सेवा तिथंच भगवंत आहे, लक्षात घ्या. भगवंत दुसरा तिसरा कुठंच नाही. देव देवता सुद्धा शुद्ध होण्यासाठी भगवंताच्या ठिकाणी येतात. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा. ही इंद्रायणी का झाली? तर तिथं इंद्राला शुद्धीसाठी जावं लागलं. म्हणजे देवाला सुद्धा संतांच्या चरणाशी शुद्धी घ्यावी लागलं. ब्रह्माधिक ज्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती म्हणून नाव घेत राहायचं. विश्वगुरु पुंडली विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. भगवंताचं नाव घ्या, संतांचं नाव घ्या. काय चुकलं असेल माझं तर तुमच्या सर्वांच्या चरणावर लागून माफी मागतो. तुमच्या लेकूर म्हणून वारकरी म्हणून बोलताच आहे आपण. अजून आपण काय सिद्ध आहे का महाराज? त्या भीमदादाची गाथा ज्ञानेश्वरी करीत असते, लक्षात घ्या. ते म्हणून त्यांना वैराग्य कळालं. ज्यांना ज्ञानेश्वरी कळाली ते महाराज पैसे मागत हिंडत नाहीत आणि ज्यांना कुराण कळालं ते बंदूक हातात घेऊन हिंडत नाही, लक्षात घ्या. देव कळालाच नाही ते स्वैर वागतात. आपल्याला देव कळून घ्या, चांगला वागण्याचा प्रयत्न करा. आयुष्य सुंदर होईल, संसार सुंदर होईल आणि परमार्थ सुद्धा सुंदर होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. और ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. एकादशी वारी आता ज्यांच्या मुखातून आपण तास सव्वा तास करा. विश्वगुरु